गेल्या महिन्याची गोष्ट आहे. माझं नाव विहान शर्मा आहे. वय 22 वर्ष. मी एम.कॉम करतोय. सोबतच ऑनलाईन फ्रीलान्सिंग करतोय. माझे वडील परदेशात नोकरीला असल्याने मी, आई आणि आजी, आईची आई असे आम्ही तिघे राहतो. आई प्रतिमा फार शिस्तीच्या आहेत. आजी मीरा मातृत्वाने भरलेल्या आहेत. आमचे घर पुण्याच्या उपनगरात आहे. माझ्या लहानपणापासून एक नातं आहे, श्वेताताई. ताई म्हणजे माझ्या आईच्या मोठ्या बहिणीची सून. म्हणजे नातं थोडं लांबच पण मैत्रीचं. श्वेताताईचं वय 32 वर्षे आहे. त्या माझ्या आईच्या बाचीच्या नवऱ्याची मोठी बहीण. असं असं असलं तरी आम्ही एकमेकांना ताई भाऊ असंच संबोधतो. ताई फोटोग्राफर आहेत. त्यांचं गैरवर्ण, उंची साधारण 5.4, डोळे मोठे आणि आकर्षक हास्य. त्यांचे व्यक्तिमत्व अगदी अभिनेत्री हुमा कुरेशी सारखे आहे. ताई साडीत किंवा ड्रेसमध्ये अप्रतिम दिसतात. 2 महिन्यापूर्वी मी त्यांना विनोदाने विचारलं होतं, ताई तुम्ही माझ्याशी लग्न केलं असतं का? तेव्हा त्या हसल्या होत्या. अगं वेड्या, मी तुझ्या आतेभाऊची बहीण असल्यासारखी वाटते का? असलं बोलू नकोस. पण नंतर त्या थोड्या गंभीर झाल्या. तुझ्या ताई साहेबांना विचारून सांगते, याप्रमाणे उत्तर दिलं होतं. मी तेव्हा धक्क्याने गप्प झालो. पण नातं तसंच राहिलं. ताई त्यानंतरही अगदी मायाळू होत्या. मुख्य घटनांची सुरुवात. एक दिवस मी आधीच्या कथेतल्या आंटीपेक्षा ही निराळी गोष्ट घडली. प्रत्यक्षात काहीच घडलं नव्हतं, पण तुमच्या कथेप्रमाणे ही एक नवी गोष्ट सांगतो. ती एका पावसाळी सकाळची गोष्ट होती. मी रात्री उशिरापर्यंत फ्रीलान्सिंग केल्यामुळे पहाटे 5 वाजता झोपलो होतो. आई सकाळीच मार्केटला गेली होती. आजी त्यांच्या मैत्रिणीकडे गेल्या. घरात फक्त मी आणि माझी बहीण रिया. माझी लहान बहीण वय 10 वर्ष होती. रिया खेळत होती. मी झोपलो होतो. दुपारी 2:30 वाजता श्वेताताई घरी आल्या. त्या सासरी पुण्यातच राहतात, पण आमचे घर दुसऱ्या बाजूला असल्याने क्वचित येणे जाणे. ताई आपल्या कॅमेऱ्यासाठी काही ट्रिप्स प्लॅन करत होत्या. माझी आई प्रतिमा आणि ताई यांची फार जवळीक. ताई आपल्याचा मला क्षणभरही पत्ता लागला नाही. रियानेच दरवाजा उघडला आणि ताईंना हॉलमध्ये बसवलं. मी बेडरूम मध्ये झोपलो होतो. जाग येणं आणि मनातली चल बिसलं. दुपारी 11 वाजता मी झोप उघडली. थकलो होतो. अंघोळीला जाण्यासाठी बाहेर पडलो तर हॉलमध्ये श्वेताताई. मी थोडा गडबडलो. ताई हसत म्हणाल्या, अरे विहान, ही वेळ उठायची? काय रे भाऊ, रात्री उशिरापर्यंत काम करतोस का? त्याच्या बोलण्यात प्रेमळपणा होता. मी लहान असल्याने त्या मला भाऊ म्हणत. मी निघून आंघोळीला गेलो. आंघोळ करून परत आलो तोवर रिया खेळायला शेजारी गेली होती. ताई किचनमध्ये चहा बनवत होत्या. मी हॉलमध्ये बसलो. पण तहान लागली. किचनमध्ये गेलो. ताई पाठमोरी उभ्या होत्या. त्यांनी निळ्या रंगाची भारतीय प्रिंटची साडी घातली होती. सोनेरी बॉर्डर्स ब्लाऊज. मागून ताईचा आकर्षक बांधा 32, 34, 40 नजरेस पडला. मी एकदम भारावून गेलो. कधीही अनेकदा पाहिलं होतं, पण आज काहीतरी वेगळंच होतं. अगदी रात्रीचं स्वप्न आणि ही सत्यता यातली ओढ. मी हळूहळू पाठीमागे गेलो. घाबरत होतो, तरीही मन ताब्यात नव्हतं. हात ठेवला तिकडे लगेच ताई मागे वळल्या. चेहऱ्यावर राग होता. असं काय करतोस रे विहान? वेडा झालास काय? ताई आहे मी तुझी. लाज नाही वाटत? मी गट्ट उभा राहिलो. ताई तुमच्यासारखी अप्रतिम व्यक्ती असेल मन दीर्घतेशिवाय राहू शकत नाही. तुम्ही फक्त माझ्यासाठी. मी फक्त. ताईंचा राग थोडा कमी झाला. त्या म्हणाल्या, हे बरोबर नाही. कोणी पाहिलं तर? मी आंटीपेक्षा तशी नाही. मी शेजारीण म्हणून काम करते. माझी प्रतिष्ठा आहे. मी जवळ गेलो. तुम्ही मला जवळ येऊ दिलं नाही, थांबवलं. एखाद्या भासाने परत का घेतला नाही? ताई गप्प झाल्या. डोळे खाली वाकले. त्यांच्या गालावर गुलाबी रंग दिसू लागला.
किचनमध्ये चहाचा सुगंध आणि ताईंचा अत्तराचा वास यांनी माझी वाट लावली. हात थरथर काढून त्यांचा हात पकडला. त्यांनी खेचून घेतला नाही. एक दीर्घ श्वास घेतला. त्या दिवशी विचारलं होतं मी, तुम्ही ताई साहेबांना विचारून सांगाल म्हणाला होता. विचारलं का? ताई हसल्या. तू हट्टी आहेस. त्या गोष्टीतला आता किती दिवस झाले. त्याच्या बोलण्यात तिरस्कार नव्हता. मी त्यांना भिंतीशी लावलं. डोळ्यात डोळे घातले. ताई हुमाकुरशी बहुतेकशी जोडलेल्या ते 42,000 फॉलोअर्स असणार इंस्टाग्राम खरं असेल, पण त्या माझ्यासाठी बस स्वर्ग होत्या. मी कानात कुजबुजलं. ती व्यक्ती आता बदलली. आता फक्त तुमची साथ हवी. ताईने डोळे मिटले. किचन मधून प्रकाश संत होता. आता त्यांचा विरोध पूर्णपणे हरवला होता. आजी कधीही परत येईल. चहा उकळतोय, सोड मला. चहा उकळू दे ताई, मला तुमच्या रूपाचा चहा प्यायचाय. ताईंनी हात पुढे केला. छातीवर ठेवून ढकलण्याचा प्रयत्न केला, पण खरीखुरी शक्ती नव्हती. मी कमरेवर हात ठेवला तसा त्या थरथरल्या. तू खूप धीट झालायस. पूर्वीचा घाबरटपणा कुठे गेला? पूर्वी मी लहान होतो ताई. आता मोठा झालो. आता मला समजलंय की तुम्हाला काय हवंय. ताईंनी रोखून पाहिलं. काय हवंय मला? प्रेम आणि थोडा वेळ. तो वेळ जो ताईसाहेब तुम्हाला देऊ शकत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर हळुवार भाव आला. त्यांनी डोके खांद्यावर ठेवलं. आठवून ठेव, दोघांशिवाय कोणालाच याची जाणीव नको. बाहेर पावसाची चाहुल होती. आम्ही त्या किचनमध्ये झुपरूक विश्वासात गेलो. ताईंची मान मी हातात घेतली. तिने हुंकार दिला. त्यांनी संमती दिली. दादा, विजयस फोन वाजला तशी बाहेरचा आवाज आला. आजी हातातली भाजी घेऊन बाहेर सरली. विजयचा दिवस संपला. पण ताई निघताना म्हणाल्या, उद्या दुपारी 2:30 वाजता मी एकटीच भाऊ कामावर जाईल. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. दुसऱ्या दिवशी रात्रभर झोप लागली नाही. सकाळी 8 वाजले. मी उठलो. दुपारी 12 वाजताच रिक्षाने निघालो. ताईची सोसायटी चोर पावलांनी चढलो. बेल वाजवली. कोण आहे? मी विहान. ताई, दरवाजा उघडला. ताईने गुलाबी ड्रेस घातला होता. डोळ्यात चमक. थेट मिठी मारली. कोणी पाहिलं का? नाही. आम्ही हॉलमध्ये बसलो. ताईने मला भोजनाचे प्रेमळ शब्द सांगितले. भाऊ रात्री 10 नंतर येतील. मी उत्सुकतेने तिकडं पाहिलं. मग ताई किचनमध्ये गेल्या. मी त्यांच्याकडे गेलो. ताई मोकळ्या झाल्या. तुला अप्रतिम गिफ्ट देते. तिने हात पुढे केला. एक छोटासा हकीकत व नातं विरहित क्षण. बाहेर पाऊस सुरू झाला. आम्ही सतरंजीवर एकमेकात हरवलो. ताईंनी सांगितलं की हे खूप दिवसाचं प्रेम होतं. तू तर माझं हृदय जिंकलंस. काही वेळाने आम्ही थांबलो. श्वासाश्वासात एकमेकांना पाहत होतो. अचानक दरवाजा बाहेर कडी वाजली. ताई घाबरल्या. हे भाऊ परत आले. बिझनेस मीटिंग नाही, रद्द झाली. मी गॅलरीत लपलो. आत दादा, ताईसाहेब, अमर, वैश 36 येऊन बसले. ताईपांनी सांगितलं, अल्पोपहार घेतोय. ताईंच्या चेहऱ्यावरील घाम मी दुरून पाहत होतो. दादा किचनमध्ये आले. हात धुतले. तेवढ्यात त्यांची नजर खाली पडलेल्या बटनावर गेली. हा माझ्या शर्टचा बटन होता. दादा उद्गारले, हे बटन माझ्या शर्टचं नाही शुभा. हे कोणाचं? ताईचं डोळे पसरले. क्षणभर संपूर्ण मन पसरले. गॅलरीमध्ये मी गोठून गेलो. आता हा प्रश्न नेमका त्यांच्यासाठी संकट निर्माण करणारा होता. ताई सावरल्या. बोलल्या, हे विहानचं बटन. आज सकाळी तो येऊन गेला होता. माजल्या कॅमेरा शिकवण्यासाठी. त्यांचा शर्ट फाटला होता. मी शिकवायला घेतला आणि हे बटन निसटलं. तो निघून गेला. दादांच्या चेहऱ्यावर शंका उमटली. दुपारी 11 वाजता कॅमेरा शिकवायला मला अमुक तासाला फोन करून सांगितलं नाही. ताई गडबडल्या. मी गॅलरीतून हळूहळू श्वास घेत होतो.
दादा गॅलरीच्या दिशेने वळले. बाहेर कुत्रा का भुंकतोय? माझी अवस्था बिकट झाली. तेवढ्यात ताईने जोरात सांगितलं, अमर, खरं सांगू, मला विहान आवडतो. तो तरुण आहे, पण मी त्याला समजावलं की हे चुकीचं आहे, म्हणूनच तो बोटून सोडून गेला. आता तू काय करशील ते तुझ्यावर. दादा थिजले. संपूर्ण घर एक शून्य झाले. मी मागच्या दाराने बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागलो, पण तसं करणं अशक्य होतं. दादाने मोबाईल उचलला. मी त्यांच्या आईला फोन करतो. ताई तेवढ्यात पुढे झाल्या. नको, एक संधी दे, सगळं झोपून ठेव. मीच सांगते त्याला दूर राहायला. दादाने बटन खिशात ठेवलं. आता मी हे लक्षात ठेवेन, संपल्यासारखं वागू नकोस. आणि मी गॅलरीतून सावकाश दरवाजा उघडला. श्वेताताईशी डोळे भिडले. त्यांच्या नजरेने सांगितलं, पुढची वाट कठीण आहे, सावध. मी रस्त्यावर आलो. आता घरी जाऊन दादांचा फोन स्वीकारायचा नाही. आता खरं सांगायचं की या नात्याला कायमचा सरंजाम बनवायचा. रस्त्यावरून निघालो, पण मनातल्या मनात क्रश आता. वासनेपलीकडे जाऊन प्रेम, अपराधीपणा, भीती आणि बंडांच्या त्रिकोणात अडकला होता. घरी येऊन मी थेट आई प्रतिमासमोर गुडघे टेकले आणि सगळी सत्यकथा सांगितली. किचनमध्ये ताईंना हात लावण्यापासून ते ताईसाहेबांच्या घरातील गॅलरीत लपड्यापर्यंत. आई प्रथम धक्क्याने गप्प बसल्या, मग रडल्या, मग म्हणाल्या, विहान, तुने बटन वाचवण्यासाठी मला विहान आवडतं असे खोटे खरं सांगून तुझ्यावर संकट ओढून घेतले. पण आता तुझी जबाबदारी तिच्या पुढे तग धरण्याची आहे. रात्रीचे ताईसाहेब अमर यांचा फोन आला. त्यांनी माझी शांतपणे चौकशी केली. मी मात्र उलट म्हणालो, काका, तुम्ही ताईंना मानसिकदृष्ट्या एकटे ठेवले आहे. मी फक्त ते समजून घेतले. अमर यांनी बरं वाईट बोलले, पण फोन ठेवताना म्हणाले, 2 दिवसात सगळं येणार आहेत, मग पाहू. दुसऱ्या दिवशी ताई भेटायला धाडसाने आमच्या घरी आल्या. ताईने घरात घेतले, पण कपाटात लपवलेल्या डायरीतला पहिला प्रेमपत्राचा भाग दाखवला आणि सांगितले की श्वेता, हे बालिश नाते थांबवा, कारण विहानचं भविष्य मी वाया घालवू शकत नाही. ताई मात्र हसत हसत म्हणाल्या, प्रतिमा मावशी, मी स्वतः 3 वर्ष त्याची वाट पाहिली आहे. त्याच्या बोलण्यातील प्रौढत्व, माझा एकटेपणाकडे पाहण्याची दृष्टी आणि त्या दुपारी किचनमध्येही त्याने मला जी बाळगणूक धरली ती माझ्या नवऱ्याच्या 10 वर्षाचा अवदानशीनपेक्षा मोठी आहे. मी त्या संवादात उभा राहिलो. अंगणात पाऊस कोसळत होता. आतमध्ये 2 स्त्रिया माझ्या नावावर लढत होत्या. अखेर मी मध्ये पडून म्हणालो, आई, तुम्ही मला प्रौढ समजा. मी M.Com पूर्ण केलंय, फ्रीलान्सिंग करतोय, पण मनाने मी अजून त्या पावसाने भिजलेल्या 16 वर्षाचा तरुण ज्याने पहिल्यांदा ताईचा कॅमेरा पाहिला होता. रात्री उशिरा ताई घरी गेल्या, पण जाताना सांगून गेल्या, 2 दिवसांनी ताईसाहेबांच्या घरी सर्व मंडळी जमणार आहोत. तेथे सत्य बाहेर येईल. तू येणार आहेस ना? मी होकार दिला. दुसऱ्या दिवशी रिया मला म्हणाली, दादा, ताईच्या घराच्या मामाचा फोन आला होता. ते म्हणाले, तो बटन माझ्या बहिणीच्या साडीत सापडला होता. आम्हाला पोलिसांकडे जायचं आहे. का? मी रियाला सांगितले. कोणाला काही बोलू नको. मी थेट ताईंच्या घरी गेलो. ताई लॉकडाऊन प्रमाणे एकटी होती. ती म्हणाली, अमरने बटन वडिलांना दाखवले आहे. आता पंचायत बोलावली आहे. माझ्या फोटोग्राफीचे सर्व प्रिंट्स आणि लॅपटॉप जप्त केले आहेत, पण मी तुझे फोटो हार्ड डिस्कवर लपवून ठेवलेत. आम्ही त्या खोलीत शेवटचा 1 तास एकमेकात गुंतलो. ही वेळ मोह नव्हती, तर निरोपाची मिठी होती. मी तिला सांगितले, ताई, मी तुम्हाला न्यायालयात सोडवणार नाही. मी सर्वांसमोर कबूल करीन. ती घाबरली नाही. तुझ्या आईचा अपमान होईल, माझी प्रतिष्ठा जाईल, तरीही तू तयार आहेस का?
मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, प्रेम लपवणे यापेक्षा उघडपणे माफी मागणे बरे. तिसऱ्या दिवशी पंचायतीच्या बैठकीत पुण्यातल्या एका जुन्या वाड्यात सर्व नातेवाईक, आई प्रतिमा, आजी मीरा, ताईसाहेब, अमर, त्यांचे वडील, काका, सर्वश्री उपस्थित. अमर यांनी बटन आणि ताईची कबुली जबाब असलेला रेकॉर्ड केलेला फोन संभाषण लावला. आई प्रतिमा उठून म्हणाल्या, हा फोन मीच तुम्हाला काल पाठवला होता, कारण मला विश्वास होता की माझा मुलगा खोटे बोलणार नाही. सगळे स्तब्ध. ताई माझ्याकडे पाहत होत्या. नजरेत विश्वासघाताची वेदना होती. मी मात्र आईसमोर गुडघे टेकले. आई, तुम्ही मला संपवण्यासाठी हे केलं, पण मी ताईशी विश्वासघात करणार नाही. ताई म्हणजे माझ्या आयुष्यातील फक्त आकर्षण नव्हे, तर पहिली प्रेम कथा आहे. अमर उठले. विहान, तू माझ्या घरात घुसलास, माझ्या बायकोला हात लावलास. आता सांग, शिक्षा काय पाहिजे? मी सर्वांकडे पाहत उभा राहिलो. शिक्षा मी स्वीकारतो, पण प्रेमाची किंमत मोजता येत नाही. तेवढ्यात आजी मीरा हातात जुनी डायरी घेऊन आत आल्या आणि म्हणाल्या, हे बघा, 1985 साली मी स्वतःच माझ्या धीराशी पळून गेले होते. मग माझी बाची श्वेता आणि विहानचे प्रकरण काय नवलचं आहे? सभागृहात कोलाहल पसरला. ताई त्या क्षणी उठून माझ्याकडे आल्या, माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाल्या, हे प्रेम फक्त शरीराचे नाही, तर माझ्या ऐकल्या रात्रीची साथ देणारा हात आहे. बैठक संपता संपता अमर यांनी ताईंना 3 महिन्याचा विचार करायचा वेळ दिला. मग घटस्फोट किंवा सामंजस्य तुझी इच्छा. मी आणि ताई त्या ओल्या संध्याकाळी घरी परतलो. रस्त्यात ती माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडली. मी तिला शब्द दिला, ताई, मी तुमची वाट पाहीन जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहून निर्णय घेत नाही. तोपर्यंत मी फक्त तुमच्या कॅमेऱ्याचा प्रोजेक्ट असेन. हे ऐकून ती हसली. फोटोग्राफरच्या प्रेमात पडलास तर आयुष्यभर कॅमेराच बोलत राहील. रात्री घरी आल्यावर आई माझ्या खोलीत आली. माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, बेटा, प्रेम योग्य वाटेवर नेले पाहिजे, पण तिच्या नवऱ्याच्या स्थितीचाही विचार कर. मी म्हणालो, आई, त्याने तिला कधी विचारलं का तिला काय हवंय? ती फोटोग्राफी करते, खूप लोकप्रिय आहे, पण तिचा नवरा तिला घरची बायको म्हणून ओळखतो. आईने डोके हलवले. तेवढ्यात अमर यांचा फोन आला. विहान, तुझे आणि श्वेताचे फोटो माझ्याकडे आहेत. ते व्हायरल करेन की तू पुणे सोडशील? मी त्याला शांतपणे म्हणलो, व्हायरल करा, मग मी ते फोटो माझ्या फ्रीलान्स पोर्टफोलिओ म्हणून लावेन. स्त्रीचे हक्क आणि प्रेमाच्या नवीन व्याख्या या प्रोजेक्टसाठी अमर. त्यांनी फोन बंद केला. काही दिवसांनी ताईंना भेटायला बोलावले. समोरच्या चहाच्या टपरीवर ती आता हातात कॅमेरा घेऊन उभी होती. हातात गरम चहाचा कप नव्हता, तर फोटो शूटची परवानगीचा एक कागद होता. तुझ्या आईने मला नवीन फोटो स्टुडिओसाठी कर्ज मंजूर करून दिलंय. विहान, तुझ्या आईला सगळं माहिती होतं, फक्त तुला आणि मला परीक्षेत बसवलं होतं. मी हादरलो. माझी आई, जिने सगळ्या पंचायतीत माझ्यावर फोनचा पुरावा दिला, तीच का? आणि मग ताई पुढे म्हणाली, तुझी आई माझी बालपणीची मैत्रीण आहे. तिला माझे अमरशी असलेले खडतर नाते माहीत होते, म्हणूनच तिने ही संपूर्ण कथा रचली. तुझ्या माध्यमातून मला जागृत करण्यासाठी. तिथेच मी उभा राहून विचार करू लागलो की हे सगळं प्रेम, वासना, बंड, आईचे खोटे संरक्षण, ताईचे खरे अश्रू यापैकी कोणते खरे होते? ताई माझा हात धरून म्हणाली, आता तिसरा भाग सुरू होईल, जिथे मी माझ्या नवऱ्याला सोडून तुझ्यासमोर नव्या शहरात जाण्याचा विचार करते आहे. पण तुझी आई मला आधी 6 महिने स्वतःच्या पायावर उभे राहायला सांगते. तोपर्यंत तू आणि मी फक्त मैत्रीण आहे आणि मार्गदर्शक. पण एक रात्रीची बोलणी पुन्हा सुरू होणार, कारण ओल्या पावसाचा एक सुरक कोरडा पडत नाही, तो पुन्हा भिजतो.
अमर तिला सोडण्यास तयार झाला नसला तरी ताईने स्वतःचा निर्णय घ्यायचा ठरवले आहे. आणि पावसाळ्याच्या एका रात्री विहान व ताई यांच्यातील नाते हे तू माझ्यासाठी काय केलेस या प्रश्नात रूपांतरित होते. श्वेताताईच्या हातातील कागद कर्ज मंजूर झाल्याचा तो कागद माझ्यासाठी जणू दुसऱ्या जन्माची सर्टिफिकेट होती. मी त्या चहाच्या टपरीवर उभा होतो. पाऊस थांबला होता, पण ओल्या मातीचा गंध आजही त्वचेला चिटकत होता. ताई म्हणाल्या, विहान, तुझ्या आईचे हे कर्ज म्हणजे तुझ्यापेक्षा माझ्यावरचा विश्वास आहे. पण मला प्रश्न पडतोय, तिने अमरकडे तुझ्या विरुद्ध फोनचा पुरावा का पाठवला? मी उत्तर शोधत असतानाच माझी आई प्रतिमा तिकडेच एका ऑटो रिक्षातून उतरताना दिसली. ती सरळ आमच्याकडे आली. ताईच्या डोळ्यात पाहत म्हणाली, श्वेता, तो फोन मी पाठवला कारण विहानला प्रेम आणि लालचा यातील फरक शिकवायचा होता. पण त्याने तुझ्यासाठी उभे राहायचे धाडस दाखवले तेव्हा मला समजले की हे फक्त शरीराचे आकर्षण नव्हते. मी आईला विचारले, तुम्ही संपूर्ण पंचायत माझा विश्वासघात केला तरीही ताईच्या स्टुडिओसाठी कर्ज का दिले? आई हसली, मी तुला गळवण्यासाठी ते नाटक केले. ताईंना तिच्या नवऱ्यापासून मुक्त व्हायचे होते, पण तिच्यात साहस नव्हते. तुझ्यामुळे तिला ते साहस मिळाले. ही जिंक जिंक परिस्थिती होती. ताईच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव, एकीकडे राग तर दुसरीकडे कृतज्ञता. पण मावशी, तुम्ही मला वापरले, ताई म्हणाल्या. आई म्हणाली, हो, पण तू स्वतःला वापरू देण्यास तयार होतीस कारण तुला खरोखरच विहान हवा होता. हा संवाद थांबवत मी मध्ये पडलो. आता पुढे काय? आईने सांगितले की ताईंनी 6 महिने स्वतःचा स्टुडिओ चालवून दाखवावा, तवर मी माझे एमकॉम पूर्ण करावे, त्यानंतर आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेऊ शकतो. पण अमर, ताईसाहेब, त्यांनी दरम्यान घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. ताई ती नोटीस हातात घेऊन म्हणाला, हे माझे मुक्तीचे सर्टिफिकेट आहे. 2 दिवसांनी अमर आमच्या घरासमोर उभा होता. त्याने दार वाजवले. मी उघडले. तो माझ्यापेक्षा उंच होता, पण त्यांच्या डोळ्यात अपमानाची आग होती. विहान, तू माझं घर उद्ध्वस्त केलंस. मी थंडपणे म्हणालो, अमर काका, मी फक्त ते धक्के दिले जे तुम्ही ताईंना 10 वर्षे दिलेत. मानसिक एकटेपणा, तिच्या आवडीचा अनादर, तिच्या फोटोग्राफीची थट्टा. तो स्तब्ध झाला. आई बाहेर आली. अमर, तू येथे हिंसा करायला आला आहेस का संवाद साधायला? तो हातातील बटन काढून माझ्याकडे फेकत म्हणाला, हे घे तुझे प्रेमाचे निशाण. ताई तेवढ्यात तिथे आली. ती चक्क माझ्या मागे उभी राहिली. अमर, मी तुला घटस्फोटाची कागदपत्रे पाठवली आहेत. स्वीकार, नाहीतर कोर्टात भेट. अमरचा आवाज थरथरला. श्वेता, 10 वर्ष संसार केला, एक रात्र, आणि हा लेकरू तुझ्यात आला का? ताई म्हणाल्या, तू मला श्वेता न म्हणता घरची स्त्री म्हणायचास. तुझ्या मित्रांपुढे मी फक्त बायको होते, माणूस नव्हते. या लेकरूने मला माझं नाव परत दिलं. श्वेता. अमरने अखेर शांतपणे कागदपत्रावर सही केली. जाताना तो म्हणाला, विहान, तिची काळजी घेशील ना? मी होकार दिला. हे 6 महिने सोपे नव्हते. ताईंनी श्वेता क्रिएशनचा नावाचा फोटो स्टुडिओ सुरू केला. लहानच्या गॅलरीत. मी संध्याकाळी तिथे जाऊन तिला डिजिटल मार्केटिंग शिकवत असे. आई म्हणाली होती, तुम्ही एकाच छताखाली राहू नका. 6 महिने म्हणून ताई वेगवेगळ्या भाड्याच्या खोलीत राहत होत्या. पण एक रात्री 11:30 वाजता ताईचा फोन आला. विहान, माझ्या स्टुडिओचा मुख्य दरवाजा कोणी तोडला आहे. भिंतीवर भ्रष्टश्री अशी शाई लिहिली आहे. मी घाईने पोचलो. पोलीस आले होते. शेजाऱ्याने सांगितले की अमरचे 2 मित्र रात्री येथे आले होते. ताई त्या रात्री माझ्या खांद्यावर रडली. मी तिला म्हणालो, ताई घाबरू नका, हे यशाची सुरुवात असते. पोलिसांनी
FIR नोंदवली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या फ्रीलान्सिंगचे पैसे घेऊन थेट ताईंच्या स्टुडिओत गेलो. तिला CCTV कॅमेरे बसवून दिले. ताई म्हणाल्या, तू माझा भाऊ नव्हे तर संरक्षक झालाय. मी उतरलो. ताई भाऊ म्हणून नव्हे तर प्रेमी म्हणून करतोय. त्या दिवसापासून ताईचा स्टुडिओ फोटोग्राफी अकादमीमध्ये बदलला. त्यांनी 10 विद्यार्थ्यांनी मोफत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. एके दिवशी माझी आजी मीरा, माझ्या आईची आई आमच्या घरी आल्या. त्यांच्या हातात तीच जुनी डायरी होती ज्याचा उल्लेख पंचायत झाला होता. त्या मला एकांतात बोलावून म्हणाल्या, विहान, तुला वाटते तू पहिलाच प्रेमी आहेस ज्याने भाची मावस भांडवलकरता ओलांडलं. हे बघ, 1985 मध्ये मी माझ्या धीरा प्रित्येक पडून गेले होते. नंतर त्याने मला सोडले, मग परत आले आणि स्वीकारले तुझी आई. त्यावेळी फक्त 7 वर्षाची होती. तिला हे सगळं माहीत आहे. म्हणूनच तिने तुला ताईसाहेबांच्या नात्यांसाठी होकार दिला. पण छोटी परीक्षा घेतली. मी हादरलो. म्हणजे सगळं नाटक आईने रचलं होतं. आजी हसल्या. हो, पण ताईची भावना खरी होती. तुझीही खरी होती. फक्त तुझ्या आईला खात्री करायची होती की हे फक्त शरीराची गरज नाही तर मनाची ओढ आहे. त्या रात्री मी आईला विचारले, आई, तू माझी परीक्षा घेतलीस, पण स्वतःच्या आईच्या सुखांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी का? आईने डोळे पुसत म्हणाले, हो, मला वाटले तू तिच्यासाठी उभा राहणार नाहीस, पण तू राहिलास म्हणून मी तिला कर्ज दिले. 6 महिन्यांच्या शेवटी श्वेता क्रिएशनचे मोठे उद्घाटन होते. ताईंनी पुण्यातील एका प्रसिद्ध चित्रकाराला निमंत्रित केले. सोहळा मोठा होता. अचानक अमर तिथे आला. त्याने त्या दिवशी नशा केली होती. त्याने सगळ्यांसमोर ताईंना भले वाईट म्हटले. मी त्याला थांबवण्यासाठी पुढे गेलो, पण तो हात उचलणार होता. ताई पळत आल्या आणि माझ्या समोर उभ्या राहिल्या. अमर, येथे पोलीस आहेत. तू स्पर्श केलास तर गुन्हा होईल. पोलिसांनी त्याला बाहेर काढले. त्या रात्री ताई मला म्हणाल्या, विहान, तुझ्याशिवाय मी काही नाही, पण आता मला स्वाभिमान हवा, म्हणून मी घटस्फोट घेते आहे. कोर्टाने घटस्फोट मंजूर केला. ताईंना 25 लाखाची अलिमनी दिली. ती म्हणाली, हा पैसा मी दान करणार नाही, तर श्री समीक्षीकरणाचा फोटो प्रोजेक्ट करेन. मी माझे MCOM पूर्ण केले. आता मी ताई समेत राहण्याचा निर्णय घेतला होता. पण आई म्हणाली, लग्नाच्या आधी सहजीवनाचे 6 महिने ठेवा, मग निर्णय घ्या. आम्ही एक छोटेसे घर भाड्याने घेतले. पहिली रात्र ताई माझ्या हातात हात घालून म्हणाल्या, विहान, मी 32 वर्षाची आहे, तो 22 वर्षाचा. वयाचे 10 वर्षाचे अंतर कधीच संपणार नाही, पण तू मला पुन्हा हसायला शिकवलंस. त्या रात्री शारीरिक जवळीक ही झाली, पण ती पूर्वीसारखी गाईगाईची नव्हती. ती संत ओलसर पावसासारखी होती. एक दिवस ताई माझ्या खांद्यावर रडत होत्या. मी विचारले, काय झाले? ती म्हणाली, अमरच्या सासूने मला फोन करून सांगितले की त्याने नवीन लग्न केले आहे. मला वाटले मी दुःखी होईन, पण मला हौस वाटते. मी हसलो. ताई, तुम्ही मुक्त झालात. पण ती म्हणाली, तू मला ताई म्हणू नकोस आता. मी श्वेता आहे, तुझी प्रेयसी. त्या दिवसापासून आम्ही एकमेकांना नावाने हाक मारू लागलो. श्वेता, विहान. आम्ही एकत्र राहत होतो हे आईला माहीत होते. पण आजी मीरा नेहमी म्हणतात लग्न करा. एके दिवशी श्वेताने माझ्या आईसमोर पाया पडत म्हटले, तुमच्या मुलासोबत माझे नाते मला जगाच्या नजरेत लग्न व्हायचे आहे. आई म्हणाली, तुला मुलं व्हायची आहेत. श्वेता खाली पाहत म्हणाली, विहानशिवाय कोणाची गरज नाही. आईने अखेर संमती दिली, मात्र लग्न साधे गावाकडच्या पद्धतीने करा. लग्नाला 15 दिवस बाकी होते. श्वेता एके रात्री अचानक म्हणाली, विहान, तुला एखादी 20 वर्षीय मुलगी भेटली असती तर बरं झालं नसतं का?
मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, प्रेम वयाचा काडतूस नसतं. ते पावसाळ्याच्या पहिल्या सरीसारखं कधी कुठे कोसळेल सांगता येत नाही. ती रडली. त्या रात्री आम्ही जवळ आलो. पुण्याच्या एका छोट्या मंदिरात लग्न झाले. आई, आजी, रिया, श्वेताचे काही जवळचे मित्र, माझे काही फ्रीलान्सर सहकारी, एकूण 40 लोक. श्वेताने साधी लाल साडी नेसली होती. मी तिचा हात धरताच ती थरथरली. विहान यावेळी मागे वळून पाहणार नाही. मी म्हणालो, श्वेता, मागे वळून पाहण्यासारखं काही राहिलेलं नाही. श्वेताचा फोटो स्टुडिओ व्यवसाय भरभराटीला आला. मी माझे फ्रीलान्सिंग सोडले नाही, पण संध्याकाळी स्टुडिओत मदत करायचो. रात्री एकत्र जेवण, गप्पा, प्रेम सगळं शक्य झालं. पण एक गोष्ट श्वेताला खूपच होती. ती गरोदर राहू शकत नव्हती. वैद्यकीय तपासणीत तिची प्रजनन क्षमता कमी असल्याचे निष्पन्न झाले. ती रात्रभर रडत बसली. मी तिला म्हणालो, श्वेता, आपण रियाला सांगू शकतो. ती लहान आहे, पण आपलीच आहे. श्वेता म्हणाली, विहान, तू खूप चांगला आहेस, पण मी तुझी आई होऊ शकत नाही. प्रेयशी होऊ शकते हे पुरे आहे का? मी तिच्या कपड्यावर हळू स्पर्श केला. आम्ही एका मुलीला दत्तक घेतले. पाहुणी पावसानेच आणलेली. श्वेता जेव्हा पहिल्यांदा तिच्या हातात घेऊन बसली तेव्हा म्हणाली, विहान, ही आपली प्रेमाची प्रतिक्रिया नव्हे तर प्रेमाची स्मृती आहे. पाहुणी 5 वर्षाची झाली. श्वेताचा फोटो स्टुडिओ शहरात प्रसिद्ध झाला. मी आता पूर्ण वेळ स्टुडिओ व्यवस्थापक झालो. एक दिवस श्वेता माझ्या खांद्यावर डोके ठेवून म्हणाली, विहान, आपल्या प्रेमात पाऊस कधीच थांबला नाही, फक्त सुरक बदलतात. मी विचारले, तुला कधी पश्चाताप झाला का? ती हसली. फक्त एकाच गोष्टीचा, की तू मला त्या दिवशी किचनमध्ये हात लावला नसतास तर मी कायम अमरच्या शाळेत राहिली असती. एके दिवशी पावसाळी संध्याकाळी अमर स्टुडिओत आला. तो आता मोठ्या कंपनीत काम करत होता. त्याने श्वेताला विचारले, तू आनंदात आहेस ना? श्वेता म्हणाली, पहिल्यांदा खरोखर आनंदात आहेत. अमरने माझ्याकडे पाहत म्हटले, हे घे तुझे बटन. मी सर्व्हेनियर म्हणून ठेवले होते, आता परत करतोय. मी हात वाढवला नाही. अमर काका, ते तुमच्याकडेच राहू द्या, स्मृती म्हणून. तो गेला. श्वेता म्हणाली, तू मोठा माणूस झालास. आता मी 27 वर्षाचा झालो. श्वेता 37. पाहुण्याची शाळा सुरू झाली. आई प्रतिमा आणि आजी मीरा आमच्या शेजारी राहतात. आम्ही एक छोटे कुटुंब बनलो. एका पावसाळी संध्याकाळी मी आणि श्वेता आमच्या त्या पहिल्या भेटीच्या घराजवळून जात होतो, जिथे तिने मला चहा दिला होता, जिथे मी पहिल्यांदा तिच्या कमरेला हात लावला होता. श्वेता थांबली. विहान, तुला वाटतं आपल्याला ही कथा लिहिता येईल का लोकांसाठी, पुस्तक म्हणून? मी तिच्याकडे पाहत म्हणालो, ही कथा संपलेली नाही श्वेता, मी आता सुरू झाली. तुझ्या स्टुडिओची नवीन शाखा, पाहुणीचं लग्न, आपला प्रवास, अजून बरंच काही लिहायचं आहे. ती माझ्या बाजूला झुकली. पाऊस सुरू झाला. चहाच्या टपरीवर कडकडाट ऐकू आला. मी तिला तिच्या आवडत्या निळ्या साडीत पाहिलं. तिचा हुमा कुरेशी, पण आता माझी बायको. श्वेता, प्रेम म्हणजे पहिल्या भागातला क्रश नाही, दुसऱ्या भागातला संघर्ष नाही, तर तिसऱ्या भागातला तो श्वास आहे, जो आयुष्यभर सोबत असतो. तिने डोळे मिटले. मग ही कथा इथेच थांबूया, कारण खरं प्रेम कधीच संपत नाही, फक्त नव्या पावसाची वाट पाहत असतात. त्या पावसाळी रात्री मी श्वेताला एक पांढरे कागद दिले. ओल्या पावसाची सुरक या पुस्तकाचे पहिले प्रिंट तिने उघडले. पहिल्या पानावर लिहिले होते, प्रेम म्हणजे सुरक नाही तर उरी आहे, आणि जरी
कधीच कोरडी पडत नाही. उरी कधीच कोरडी पडत नाही. मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रोमांचक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला अजून छान आणि इंटरेस्टिंग भाग घेऊन यायला खूप मोटिवेशन देतो. पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे बेल आयकॉन ऑन करा आणि आमच्यासोबत जोडलेले राहा. आणि हो मित्रांनो, अशीच हृदयस्पर्शी, शालीन, प्रेरणादायी कथा वाचायला आवडत असतील तर आमच्या मन चंचल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच उबदार आणि भावनिक कथा तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला मन चंचल. धन्यवाद मित्रांनो.